नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आज्ञार्थक वाक्य. त्याचे 5 प्रकार असतात. 5 प्रकारचे आपण आज्ञार्थक वाक्य बोलतो. त्याच्यातला पहिला प्रकार जो आहे तो आहे क्रियापदाचे पहिले रूप आणि मग इतर. क्रियापदाचे पहिले रूप डायरेक्ट क्रियापदाने सुरू होतो. दुसऱ्या प्रकारामध्ये डोंट चा वापर. डोंट, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आणि मग इतर. तिसरा प्रकार आहे प्लीज डोंट आणि त्यानंतर मग क्रियापदाचे पहिले रूप आणि मग इतर. चौथा प्रकार आहे लेट. लेट नंतर क्रियापदाचे, हा लेट क्रियापदाचा आहे, तर त्यानंतर पुन्हा क्रियापद येणार. करू देण्यासाठी याचा वापर होतो. क्रियापदाचे पहिले रूप आणि मग इतर. आणि पाचवा जो प्रकार आहे तो आहे वुड. आणि त्यानंतर वुड नंतर क्रियापदाचे पहिले रूप आणि मग इतर. अधिक सभ्यता याच्याऐवजी विल, कुडच्या ऐवजी कॅनचा वापर करू शकतो आपण. आणि मग अधिक सभ्यता निर्माण करण्यासाठी जसं इथं प्लीज वाक्याला अजून नम्र बनवण्यासाठी या गोष्टी आपण वापरतो. तसंच विलच्या ऐवजी शॅलच्या ऐवजी वुड आणि कॅनच्या ऐवजी कुड. तर लक्षात घ्या मित्रांनो, जसं इथं क्रियापदाचे पहिले रूप आपण वापरलेले आहेत. इथं कर्म, ऑब्जेक्ट, आणि मग क्रियापदाचे पहिले रूप करायचे, करेक्शन करायचे आहे. इथं जसं नम्र बनवण्यासाठी जसं कुड आणि वुड विलच्या ऐवजी आपण वापरलेलं आहे, तसंच याच्यानंतर प्लीज वापरता येते किंवा नंतर हे प्लीज वापरता येते, शेवटी पण वापरता येते. प्लीज जो आहे सुरुवातीला किंवा नंतरही इथं प्लीज वापरता येते. तर अशा पद्धतीनं हे 5 वाक्य आपल्याला बरोबर लक्षात ठेवायचे आहेत. आता आपण याच्या रचना पाहू. आता आपल्याला काय पाहायचे आहे? उदाहरणं पाहायचे आहेत. तर पहा विद्यार्थ्यांनो, आता आपण पहिला जो आहे क्रियापदाचे पहिले रूप, तर ह्या पहिला जो आहे नंबर 1 चे आपण वाक्य पाहू. की जसं आज्ञार्थक वाक्यामध्ये एक शब्द जरी वापरला क्रियापदाचा तरी देखील आज्ञार्थक वाक्य होते. जसं गो, जा म्हणायचं आहे.
कम ये म्हणायचे आहे. आता जसं गो जा म्हणायचं आहे तर यालाच गो होम, घरी जा. याला ये म्हणायचं आहे, इकडे म्हणायचं आहे तर इथं होणार कम हिअर. यालाच गो देअर, तिकडे जा. डू कर, यालाच डू धिस, हे कर. डू दॅट, ते कर. हे झाले 5 वाक्ये उदाहरणासाठी सांगितलेले. अशा प्रकारचे तुम्ही शेकडो वाक्ये, जसं जर तुम्ही विचार कराल तर हासुरे व्याकरणाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच होकारार्थी 68, नकारार्थी 68 असे वाक्य आहेत. किंवा कोणत्याही पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहाल, जसे आता हे जे अल्टिमेट आहे तर ह्या अल्टिमेटमध्ये देखील हे 5 प्रकार तुम्हाला मिळतील. याच्यातलंच हे लिहिलेल्या गोष्टी आहेत, तर अल्टिमेट आहे. अल्टिमेट घ्या, स्पीक वेल घ्या, हासुरे सचित्र मोठी पुस्तक जे आहे ते पण घेऊ शकता तुम्ही. कोणती पुस्तक घ्या इम्परेटिव्ह सेंटेन्ससाठी आणि त्याच्यामधून तुम्ही असंख्य, भरपूर, शेकडो, हजारो वाक्ये वेगवेगळ्या प्रकारचे बनवण्याची सवय लावा, कारण की प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. हा झाला आता पहिला प्रकार झाला. तर पहिला प्रकारचा झाला हा पहिला प्रकार. आता दुसरा प्रकारचा जे वाक्य आहे ते बघू. ह्याच वाक्याला जर आपल्याला इथं डोंट वापरलं म्हणजे नकारार्थी केलं की दुसरा प्रकार होते. जसं आपण म्हणणार डोंट गो, जाऊ नकोस. डोंट गो होम, घरी जाऊ नकोस. याला जरी आपण म्हटलं डोंट गो होम, हाऊस, घरी जाऊ नकोस. दुसरा वाक्य आहे इथं कम जो आहे तर इथं होणार डोंट कम हिअर, येऊ नकोस, इकडे येऊ नकोस. डोंट कम हिअर. तिसरा वाक्य जो आहे डोंट म्हणजे डू नॉट, डोंट गो देअर. चौथा वाक्य डोंट डू धिस, हे करू नकोस. आणि 5वा आहे डोंट डू दॅट, ते करू नकोस. अशा पद्धतीचे हेच वाक्य आपल्याला नकारार्थी केलं की दुसरा प्रकार आहे. आता आपल्याला तिसरा प्रकार पाहायचा आहे. आता हे दोन्ही जे वाक्य आहेत इथं, ह्या दोन्ही वाक्याच्या समोर, म्हणजे हा नकारार्थी असो की होकारार्थी असो, ह्या दोन्ही वाक्याच्या समोर जर आपण प्लीज हा शब्द लावला, वाक्याला सभ्यता व्यक्त करण्यासाठी, वाक्यामध्ये नम्रता व्यक्त करण्यासाठी, अधिक पोलाईट बनविण्यासाठी, तर ह्याच वाक्याला जसं गो होम म्हणायचं आहे तर ह्या तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की प्लीज गो होम, कृपा करून घरी जा. दुसरा जो आहे हा जो प्रकार आहे दुसऱ्याचा, आता ह्याच वाक्याला म्हणजे हा जो आहे नकारार्थी करायचा आहे. म्हणजे आपल्याला हा जो वाक्य आहे दुसऱ्या क्रमांकामधला त्यालाच
जर प्लीज वापरायचं आहे तर मग कसा होणार, प्लीज प्लीज डोंट गो होम, प्लीज डोंट गो होम, कृपया घरी जाऊ नकोस. हा जसं केलं प्लीज लावून प्लीज गो होम, प्लीज डोंट गो होम, तसेच बाकीचे जे वाक्य आहेत त्याही वाक्याला अशाच पद्धतीने काय करायचं आहे, प्रत्येक वाक्याच्या समोर प्लीज वापरायचं आहे, इथं पण प्लीज वापरायचं आहे आणि हे 5 असेच इथं पण 5 वाक्य करून टाकायचे आहेत. संपलं का? इतकं सोपं काम आहे. आता आपण पाहणार आहोत चौथा प्रकार. चौथा प्रकार 3 झाले. हा चौथा प्रकार. चौथा प्रकार लेटचा प्रकार आहे. तर लेटचे वाक्य आपण पाहू. बघा इथं लेट आहे आणि लेटमध्ये आपण पाहिलं कर्म आणि क्रियापदाचे पहिले रूप काय आहे. इथं कर्म आणि क्रियापदाचे पहिले रूप लक्षात घ्यायचे आहे. जसं आपण एक वाक्य पाहू, लेट मी थिंक, मला विचार करू दे. लेट मी थिंक, मला आहे तर के लिहायला पाहिजे, तर केच्या ऐवजी थिंकची सवय, कारण की थिंक शब्द जास्त येतो त्याच्यामुळे मी तिथं केच्या ऐवजी थिंक लिहिलं होतं. काय लिहिलं होतं? थिंक. आता इकडे मी म्हणतोय थिंक आणि तिथं लिहितोय थिंक, परंतु स्वतःची कधी कधी चूक लक्षात येत नाही, परंतु समोरचा व्यक्ती जेव्हा पाहत राहतो त्याला मात्र ते चूक कळते. तर आमचे प्रेमशाही रोहित खेत्रे सर त्यांनी ही चूक सांगितलेली आहे. ताबडतोब चुका होतात, टू इज ह्युमन, चुकणा मनुष्य धर्म आहे, पण चुका दुरुस्त करायच्या असतात. ठीक आहे. तर लेट मी थिंक, थिंक म्हणजे विचार करणं. आता बरोबर आहे का? तर लेट मी थिंक म्हणजे विचार करणे. आता बघा इथं हा लेट शब्द आहे. लेटचा अर्थ करू देणे, लक्षात ठेवायचा आहे. हा जो शब्द आहे हा याचा अर्थ करू देणे, करू देणे असा अर्थ होतो लेटचा, करू देणे. म्हणजेच लेट मी थिंक, मला विचार करू दे. दुसरं वाक्य पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लेट हिम गो, लेट हिम गो, लेट हिम गो, त्याला जाऊ द्या, त्याला जाऊ द्या. तिसरं वाक्य घ्या. लेट हिम कम, लेट हिम कम, त्याला येऊ द्या. लेट मी डू माय वर्क, मला माझे काम करू द्या, मला माझे काम करू द्या. अशा प्रकारची तुम्ही अनेक वाक्ये बनवायचे आहेत. लेटनं सुरू करायचे आहे, नंतर कर्म घ्यायचे आहेत. मी म्हणजे प्रथमा, द्वितीय आणि षष्टी जर तुम्ही पाहाल त्या द्वितीयामध्ये जे आहेत हे कर्म मी, हेम, हेम, मी, आणि त्यानंतर हे थिंक जे आहेत हे क्रियापदाचे पहिले रूप आहेत. थिंक, गो, कम, वर्क हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे. अशा प्रकारचा हा चौथा प्रकार, अशा प्रकारचा चौथा प्रकार आहे. आता सगळ्यात शेवटचा, एक तर सुरुवातीला प्लीज वापरता येते किंवा नंतरही वापरता येते. तर हा पाचवा प्रकार, हा जो आहे पाचवा प्रकार, कुडचा हा पाचवा प्रकार आहे. कुड
पुढचा 5वा प्रकार बघा, वाक्य पहा. सुरुवातीला आपण प्लीज वापरू किंवा नंतर वापरलं तरी चालते. प्लीज, वुड यू गो देअर, प्रश्नार्थक. हे प्रश्न म्हणजे प्रश्न करण्यासाठी जसे आपण प्रश्नाचे उत्तर देतो तसे प्रश्न नसून समोरच्याला आज्ञा देण्यासाठी आपण ह्या प्रश्नाच्या माध्यमातून आज्ञा देतो. इथं पुढच्या ठिकाणी विल वापरता येते. प्लीज विल यू गो देअर, कृपा करून तिथे जाशील का, कृपा करून तिथे जाशील का. दुसरं वाक्य आपण कुडचा पाहू. जसं कुड यू कम हिअर, नंतर आपण प्लीज, प्रश्नार्थक. कुड यू कम हिअर प्लीज. त्याचा अर्थ आहे की कृपा करून तुम्ही इकडे येऊ शकाल का. सकाल का, सकता काच्या सकाल का. कॅन राहिलं तर मग सकतो, इथं सकाल का. अधिक पोलाईट, अधिक नम्र वाक्य बनविण्यासाठी अशा प्रकारचं वुड आणि कुडचे वाक्य तयार करून तुम्हाला असे अनेक असंख्य वाक्य बनवायचे आहेत. पुस्तकातून सरावासाठी अनेक पुस्तकातून तुम्ही वाक्य गोळा करा आणि मस्त सराव करा. आणि हे 5 वाक्य क्रियापदानं सुरू कसे होतात, लेटचे वाक्य कसे असतात, वुडचे वाक्य कसे असतात, प्लीजचा वापर कसा केला जाते, डोंटचा वापर कसा केला जाते, क्रियापदाच्या सुरुवातीचा वापर कसा केला जाते, त्यालाच डोंट वापरून कसे वाक्य केल्या जातात, ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट म्हटलेलं आहे. तर प्रॅक्टिसनं सगळ्या गोष्टी होतात. तर हे 15 ते 20 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला हे 5 प्रकार समजून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये काही लिहिताना थिंगचा थिंग फ्लो होता, इतर काही कर्म, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर माणसाच्या चुका होतात, परंतु चुका दुरुस्त करायच्या त्यासाठी एक सुविचार सांगून देतो. आणि मग इथं हा 5 इम्परेटिव्ह सेंटेन्स जे आहेत, इम्परेटिव्ह सेंटेन्स हे इथं मग आपण संपवू. इम्परेटिव्ह सेंटेन्स संपवू. एक थॉट सांगतो आहे. देअर इज नो सेम, देअर इज नो सेम in failing again and again, in failing again and again. The only simple thing is you are failing again and again by making the same mistake. So don't repeat your mistakes, create new plans to replace them. Again repeat करून देतो आहे, छान विचार आहे. There is no shame in failing again and again. The only simple thing is you are failing again and again by making the same mistakes. So don't repeat your mistake, create new plans to replace them. असं आहे. आता सर्च करून याचा ट्रान्सलेशन काय गुगलवरून पाहून टाकायचं. छान आहे.